नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कॉम्पिटिटिव्ह स्ट्रगलर्सवरती. इथं बघू शकता की 5 मे 2026ला सरकारनं जे MPSCमध्ये नवीन बदल करायचं ठरवलेलं आहे. ओके, ते स्वागतार्थ आहे. परंतु काही चेंजेस जे आहेत त्याच्यामध्ये जे बदल केलेले आहेत ते खूप अन्यायकारक आहेत. एखाद्या स्ट्रीमला असं स्पेसिफिक जे ग्रॅज्युएशन तुमचं असतं किंवा ती क्वालिफिकेशन असते. काही विद्यार्थी असतील टेक्निकलचे, सिव्हिल इंजिनिअरिंग करत असतील, त्यांनी 4-5 वर्ष घालवलेले असतील. जसं की बाकीचे पण स्ट्रीम असतील, जसं की LLB कंप्लीट केलेलं असेल, त्यांनी त्यांच्यामध्ये 3 ते 4 वर्ष दिलेलं असतात. त्यांनी टेक्निकलचं वगैरे नॉलेज वगैरे घेतलेलं असतं आणि त्याच्यानंतर सेवा प्रवेश नियमामध्ये जर बदल केला असेल तर त्या विद्यार्थ्यावर खरंच खूप अन्याय असतो. त्या संदर्भात आपण बोलणारच आहे. तर बघू शकता की संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे किंवा बाकीच्या टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही बघितली आहे असेल. परंतु त्याच्यामध्ये बघू शकता की संपूर्ण पदानुसार इथं बघू शकता की जे कॉमर्सचे पद आहेत हे पद बघू शकता तुम्ही की हे पद जे आहे ते कॉमर्सचं पद आहे. हे जे विद्यार्थी कॉमर्सचे विद्यार्थी असतील त्यांनी तर खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे आणि तुमच्या जे जवळचे विद्यार्थी वगैरे असतील त्यांनासुद्धा तुम्ही शेअर करायचा आहे आणि ह्याचा पाठपुरावासुद्धा करायचा आहे. कारण हे पद जे आहे ते राज्यसेवा अंतर्गत भरलं जातं. वित्त विभागात इथं बघू शकता काही लेखा व कोशागार पद. गट अचं पद आहे सहाय्यक संचालक. ही छोटी गोष्ट नाही आहे, कारण एखादा विद्यार्थी BCom करतो 3 वर्ष, MCom करत असेल, ज्यानं MBA केलेलं आहे, त्याच्यानंतर काही विद्यार्थी CA झालेले असतात. असे विद्यार्थी असतात आणि स्पेसिफिक जे विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन असतं, ज्याने की PG केलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल, त्यांच्यासाठी पहिले तर बघू शकतं की पहिलं म्हणजे प्रथम हे क्वालिफिकेशन होतं. म्हणजे विद्यार्थी असेल की चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याच्यानंतर इथं बघू शकतं की अकाउंटिंगमध्ये त्यानं स्पेशलायझेशन केलेलं असते, BComमध्ये त्यानं कंप्लीट ग्रॅज्युएशन केलेलं असतं आणि त्याच्यानंतर हे जो सेवा प्रवेश नियमामध्ये बदल केला आहे हा पाहू शकता की हा सेवा प्रवेश नियम मूळ म्हणजे मागचा जो सेवा प्रवेश होता नियम तो आहे हा. म्हणजे याच्यामध्ये बघू शकता की हे इथं खाली आणि याच्यामध्ये बदल काय केलं, त्याच्यामध्ये बदल बघायला गेलं तर हा खूप मोठा म्हणजे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय आहे. इथं एनी ग्रॅज्युएशन, फक्त एनी ग्रॅज्युएशन म्हणजे सरकारला नेमकं करायचं काय. सरकारनं पण या गोष्टीवरती थोडा विचार केला पाहिजे की एखादा विद्यार्थी जर BCom करत असेल, MCom करत असेल, MBA करतो, CA करतो, CA सारखा जो विद्यार्थी असतो त्याच्यानंतर तो 3-4 वर्ष इंटर्नशिप वगैरे करत असतो. इथं बघतो सहाय्यक संचालक हे पद MPSCमध्ये कॉमर्ससाठी सर्वोच्च पद आहे राज्यसेवा अंतर्गत. इथं बघू शकता तुम्ही, हे बघू शकता राज्यसेवा अंतर्गत सर्वोच्च पद असणार आहे. महाराष्ट्र शासनामध्ये राज्यसेवामध्ये हे पद मोडत होतं. पहिले याची पात्रता दिली होती की कॉमर्स 55% वगैरे असेल किंवा CA असतील किंवा MBA वगैरे केलेली विद्यार्थ्यांची पात्रता देऊन काय होत नसते. बाकीच्या विद्यार्थ्यांची वनसेवा असेल, त्याच्यानंतर काही विद्यार्थी टेक्निकल सिव्हिलचे असतील, त्याच्यानंतर कृषीचे विद्यार्थी असतील, या विद्यार्थ्यांना सेपरेट कट ऑफ हा MPSCसुद्धा यांचा सेपरेट कट ऑफ लावतं एक स्वतंत्र केडर करून आणि जो वित्त विभाग आहे जो कॉमर्सचा त्याचा सेपरेट कट ऑफ लावत नाही. म्हणजे हा विद्यार्थ्यांना आजपर्यंत होत आलेला अन्यायच आहे. जसं की टॅक्स कर सहाय्यक हे पद स्पेशल कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं आहे, परंतु त्याला कोणी या आणि कोणतीही ग्रॅज्युएशन दिलेलं आहे, कोणतेही म्हणजे तुम्ही आर्ट करा, सायन्स करा, आणि हा सर्वात कॉमर्सच्या विद्यार्थ्यावर होणारा अन्याय आहे. हे जे पद आहे ते पूर्ण पद MPSCमध्ये एखादा विद्यार्थी आहे की त्याला सहाय्यक संचालक, ओके, असिस्टंट डायरेक्टर हे क्लास 1चं गॅजेटेड पद आहे आणि पूर्वी याला क्वालिफिकेशन होती, पात्रता होती. आता इथं बघू शकता की एनी ग्रॅज्युएशन. सरकारचं म्हणणं असं आहे की सरकार म्हणतं की आमच्याकडं ह्या विद्यार्थ्यांच्या जागा जास्त येत नाहीत. तर तुम्हाला एक सर्वांना विनंती आहे, सरकारला एक विनंती आहे की तुम्ही स्वतंत्र केडर तयार करा. या वाणिज्य शाखेचं लेखावित्त जे डिपार्टमेंट असेल त्याचं क्लास 1, क्लास 2 गॅजेटेड याचं एक सेपरेट कॅडर तयार करा. जसं वर्णसेवाचं आहे, त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनियर असतील, फॉरेस्टचे असतील, असं स्वतंत्र एक केडर तयार करा आणि त्याचा सेपरेट कट ऑफ लावा. मागच्या वेळेस कोशागार डिपार्टमेंटमध्ये जी भरती झाली होती 400 का 500 होते कोशागार विभागामध्ये लेखापाल म्हणून, त्याच्यामध्ये 30 ते 35 हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. 40 ते 50 हजार विद्यार्थी जे कॉमर्सचे आहेत ते ग्रॅज्युएट ऑलरेडी झालेले आहेत. त्याच्यामुळे सरकारनं जर वेगळं सेपरेट कॅटर तयार केलं तर विद्यार्थी फॉर्म भरतील. फक्त तुम्ही पात्रता दिलेली आहे. मागच्या वर्षी तुम्ही फक्त पात्रता दिली होती, ह्यावेळेस 40-50, मागच्या वेळेस 48 जागा होती राज्यसेवेमध्ये ह्याच्यासाठी, आता यावेळेस 33 का 35 जागा आहेत ह्याच पदासाठी. विद्यार्थी त्याच कॅटेगरीमधला असतो. विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन झालेलं असतं, MBA केलेलं असतं, CA केलेलं असतं, त्या विद्यार्थ्यांचं सेपरेट कॅडर करून जर तुम्ही व्यवस्थित त्यांचे विद्यार्थ्यांचं कट ऑफ लावला तर ऑब्व्हियसली त्यांचे विद्यार्थी त्या ग्रॅज्युएशन असेल किंवा विद्यार्थी तिथं फॉर्म भरणार आहेत. सरकार म्हणते की या विद्यार्थ्यांची फॉर्म कमी येतात किंवा हे पद रिक्त राहत आहेत. जर तुम्ही पूर्व परीक्षेचा वेगळा कट ऑफ लावताय म्हणजे सेपरेटच कट ऑफ लावताय म्हणजे एकत्रित कट ऑफ करताय, त्याच्यामध्ये विद्यार्थी विभागले जातील.
जर 120 200पैकी जर 120 कट ऑफ लागत असेल आणि याच्यामध्ये कॉमर्सचे विद्यार्थी जर फक्त 20च क्वालिफाय होत असतील तर ऑब्व्हियसली मग तुम्ही म्हणचालच ना की विद्यार्थी भेटत नाहीत. सेपरेट कट ऑफ लावा, याचा आमची मागणी आहे. आणि प्रवीण कड सर म्हणून पण आहेत, याचा पाठपुरावा करत आहेत. प्रवीण कड सर टेलिग्राम चॅनल, इथं आपण लिंक पण देऊ, त्यांना तुम्ही फॉलो करा. ते सांगतील तसं टेलिग्राम असेल किंवा संपूर्ण डिपार्टमेंटला आपण मेल वगैरे केलेले आहेत. याच्या संपूर्ण पाठपुरावा चालू आहे. हे पद राज्यसेवेमध्ये सर्वोच्च पद आहे एक कॉमर्स विद्यार्थ्यासाठी. सरकारनं असा अन्याय विद्यार्थ्यावरती करू नये. आता मग तसं जर विषय येत असेल तर मग RTO हे पद आहे ते सर्वांसाठी खुलं करा. तिथंच म्हणजे बाकीचे जे टेक्निकल पद आहेत, हे पद तुम्ही म्हणाल की टेक्निकल नाही, मग पहिलं पात्रता ठेवली होती. सेवा प्रवेश नियमामध्ये पहिला बदल केला होता, काय तर त्यावेळेस विचारच केला असेल ना 1980-90मध्ये काय चेंज केले असतील सेवा प्रवेश नियम त्यावेळेस. मग आता सरकारनं एनी ग्रॅज्युएशन का केलं तिथं बघू शकतो. एनी ग्रॅज्युएशन कॉमर्ससाठी सर्वोच्च पद आहे, त्यांचं स्वप्न असतं. असं विद्यार्थ्याच्या स्वप्नावर सरकारने पाणी ओतायचं काम करू नये. संपूर्ण विद्यार्थ्याचा जे विद्यार्थी कॉमर्सचे आहेत त्यांनीसुद्धा आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा. आणि अशा प्रकारे हे फक्त हायच पद आहे, ह्या पदाचं ते बोलत आहे मी. बाकीचे सुद्धा जे पद आहेत तिथं बघू शकता की एनी ग्रॅज्युएशन केले हो का. तिथं बघतो लेखा अधिकारी, हे राज्यसेवामधलंच पद आहे, गॅजेटेड आहे. ह्याच्यामध्ये पहिलं बघू शकता तुम्ही की हे कॉमर्स अकाउंटंट ओके MBA इथं बघू शकता. आणि आता काय केलं तर एनी ग्रॅज्युएशन, म्हणजे हा फक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यावर होणारा अन्याय आहे आणि हा विद्यार्थी सहन करणार नाहीत. सरकारने याच्यामध्ये विचारविनिमय करणं खूप गरजेचं आहे. खूप विद्यार्थी 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करत असतात, त्याच्यामुळे सरकारने या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं आहे. संपूर्ण विद्यार्थ्यांनी प्रवीण कड सर म्हणून टेलिग्राम चॅनल असेल सर्वांना माहीतच आहे, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे, पाठपुरावा करायचा आहे. तुमच्या विभागातील जे लोकप्रतिनिधी असतील त्यांना तुम्ही निवेदनं द्यायची आहेत, सर्वांना मेल करायचे आहेत. आपलंसुद्धा टेलिग्राम चॅनल आहे, तिथं तुम्ही अपडेट राहा, तिथंसुद्धा तुम्हाला सर्व अपडेट दिली जाईल. पण विद्यार्थी मित्रांनो खूप गरजेचं आहे की एक तुम्ही जर युनिटी असेल तुमची तर हा बदल आताच होऊ शकतो. एकदा का सेवा प्रवेश नियमामध्ये बदल झाला की 20-25 वर्षानंतर बदल होत नसतो. त्याच्यामुळे जे आपले हक्काचे पद आहेत ते विद्यार्थ्यांची कुठल्याच असो, एखादा सिव्हिलचा आहे तर ते सिव्हिलला जर यांनी ग्रॅज्युएशन केलं मग ते 4 वर्ष ते सिव्हिल विद्यार्थ्याने जर ते ग्रॅज्युएशन केलेलं असते आणि त्या डिपार्टमेंटला जर यांनी ग्रॅज्युएशनवाला जर पात्र केला तर मग त्या विद्यार्थ्यावर अन्याय नाही का. 4 वर्ष झालं वकिली करतो, जर वकिलीसाठी जर काही विधीचे पद आहेत ते पद जर सर्वांसाठी खुले गेले तर त्या विद्यार्थ्यावर अन्याय नाही का. मग हे कॉमर्ससाठी पण असंच आहे. सरकारने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे खरंच, कारण हे राज्यसेवेमध्ये सर्वोच्च पद आहेत, महाराष्ट्र शासनामध्ये सर्वोच्च पद आहेत. ह्याचं गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तांत्रिक पदं जे असतात ते विद्यार्थ्यांना देणं गरजेचं असतं. हे फक्त मी तुम्हाला 2च पदं सांगितली आहेत, ह्याच्या खाली पदाचं तर पूर वाटच लावून टाकली सरकारनं. कारण लेखापाल पदं जे असतील ते त्याच्यामध्ये संपूर्ण पदाली बऱ्यापैकी जे पदं जे आहेत काही जर सोडले तर काही पदांना फक्त एनी ग्रॅज्युएशन ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, जे विद्यार्थ्यांना खूप गरजेचं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो असं आपल्या चॅनलला जोडलेला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.